जिवंतपणी देह सोडण्याचा अनुभव, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. आपला सूक्ष्म देह आपल्या स्थूल देहापासून जिवंतपणी वेगळा होऊ शकतो याबद्दल तुम्ही ऐकले असेलच. हा अनुभव अपघातात सापडले असता तीव्र स्वरूपाच्या आजारात, अत्यंत दमलेल्या थकलेल्या अवस्थेत किंवा सहजगत्या सुद्धा एखाद्या व्यक्तीला येऊ शकतो. अशा अनुभवांची अनेक उदाहरणे असून हा अनुभव एका MDFRC असलेल्या डॉक्टरलाच आला असल्यामुळे विश्वासार्ह आहे. रॉयल फ्लाइंग कोअरमध्ये मेडिकल ऑफिसर असताना या डॉक्टरला वाहून नेणारे विमान क्लिअर मॅरेजच्या विमानतळावर निघताच क्षणी कोसळले. कॉकपिटमधून बाहेर फेकला गेलेला हा डॉक्टर मेल्यासारखा पाठीवर पडला. ज्या ठिकाणी तो पडला ते ठिकाण खड्ड्यात होते. तिथून विमानतळावरील इमारती मुळीच दिसत नव्हत्या. पण त्या डॉक्टरला आपला देह पाठीवर पडलेला व त्या विमानाचा पायलट त्या देहाकडे पळत जात असलेला दिसला. त्याचप्रमाणे इतर लोकांचीही त्याला वाचवण्यासाठीची धावपळ दिसत होती. त्याचा सूक्ष्म देह स्थूल शरीरापासून वेगळा होऊन 100 फूट उंचीवर तरंगत होता. तो वरून सर्व घटना पाहत होता. उदाहरणार्थ, ॲम्ब्युलन्स येत असताना, नंतर लगेच ती बंद पडलेली असताना, तिचा चालक बाहेर येऊन ॲम्ब्युलन्स दुरुस्त करत असताना, पुन्हा बसून अपघाताच्या जागेकडे ती वळताना, इतक्यात एक डॉक्टर जवळच्या दवाखान्यातून पळत येऊन त्या गाडीत चढलेला. हे सर्व अंदाजे तो 100 फूट उंचावरून पाहत होता. अपघाताचे ठिकाण सखल भागात असल्याने एवढ्या उंचावरून पाहिल्याखेरीज त्याला इमारती, ॲम्ब्युलन्स व या घटना दिसणे शक्य नव्हते. शुद्धीवर आल्यावर, म्हणजेच स्थूल देहात सूक्ष्म देहाच्या पुनः प्रवेशानंतर त्याने या घटना पाहिल्याचे सांगितले. तिथल्या मदत कार्यात गुंतलेल्या संबंधित व्यक्तींनी त्या खऱ्या असल्याचे मान्यही केले. हा अनुभव अपवादात्मक मुळीच नाही. डॉक्टर सिलिया ग्रीन या ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायकोफिजिकल रिसर्चच्या मुख्य असलेल्या विदुषीने अशा प्रकारचा अनुभव आलेल्या लोकांची माहिती मिळवली. आपल्या 1968 साली लिहिलेल्या आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सेस या पुस्तकात 34% लोकांना आयुष्यात एकदा तरी असा अनुभव आल्याचे आढळून आले आहे, असे नमूद केले आहे. असाच एक गमतीदार किस्सा 6 वर्षांपूर्वी अकोल्यात घडला. डॉक्टरने एका वृद्ध गृहस्थांना मृत घोषित केले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या क्रियाकर्माची तयारी सुरू केली. सर्व शोक करत होते. तिरडी बांधणे सुरू होते. तिरडीच्या बाजूला पार्थिव ठेवले होते आणि अचानक हे आजोबा उठून बसले. सर्व लोक घाबरून पळाले. पण आजोबांच्या म्हणण्याप्रमाणे ते जिवंत होते. त्यांचे सूक्ष्म शरीर स्थूल देहापासून वेगळे होऊन सर्व पाहत होते. या 2 तासात त्यांनी बऱ्याच गोष्टी पाहिल्या. त्यातल्या अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत,
असे त्यांचे म्हणणे होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.